गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना कुणाची यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. आजही ही सुनावणी पार पडली, मात्र निर्णय हा कोणताही झालेला नाही. आता पुढील सुनावणी ही गुरुवारी होणार आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे शिवसेना पक्ष राहणार का नाही याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. नेमकं आज न्यायालयामध्ये काय काय घडलेलं आहे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी. तुम्ही पाहत आहात LS मराठी. गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि नाव कोणाचं यावर बरीच खलबतं सुरू आहेत. आजही जोरदार युक्तिवाद हे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून सुद्धा करण्यात आलेले आहे. सुरुवातीला काय मुद्द्यांवर ही चर्चा झालेली आहे किंवा सुनावणी झालेली आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक झालेली होती, बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर पक्षाच्या घटनेत बऱ्याच सुधारणा सुद्धा झालेल्या होत्या. बाळासाहेबांनी निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून पक्ष संघटना बदलली. त्याचबरोबर संघटना स्तरावर उद्धव ठाकरेंकडे बहुमत होतं असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे. विधिमंडळ स्तरावर शिंदेकडे बहुमत होतं, पण पक्षाच्या घटनेमध्ये गटनेतेपद जे आहे ते मात्र नव्हतं असं सुद्धा सिब्बलांनी आज म्हटलेलं आहे. शिंदे पक्षाच्या घटनेत बदल करू शकत नाहीत, त्यांना तसा अधिकार नाहीये असं सुद्धा आजच्या सुनावणीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. सिब्बल यांनी कोर्टात पक्षाचा जो घटनाक्रम सांगितलेला आहे तो म्हणजे असा आहे की विधिमंडळ पक्षात पडलेली फूट ही राजकीय पक्षाची फूट मानायची का असा प्रश्न त्यांनी न्यायालयामध्ये केलेला आहे. तसंच युक्तिवादादरम्यान सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला एक सवालही आहे. सिब्बल यांच्याकडून केरळ हायकोर्टाच्या एका निकालाचा दाखला देण्यात आलेला आहे. राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षावर अवलंबून नसतो. इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी केसचा दाखला सुद्धा या कोर्टामध्ये देण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे समाजवादी पार्टीत पडलेल्या फुटीचा सिब्बल यांच्याकडून सुद्धा दाखला देण्यात आलेला आहे. कार्यक्षेत्रात नसलेले निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेले आहेत आणि त्यामुळे हे घटनाबाह्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आमचा पक्ष आणि चिन्ह घेतलं आणि सरकारही बनवलं. पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोगानं ठरवलेलं आहे. त्यांना चिन्ह देण्याचा अधिकार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय घेणं गरजेचं होतं, पण अपात्रतेची कारवाई आणि पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं सुद्धा आता कोर्टाने यामध्ये बोलताना म्हणजे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर कोर्टाने हे म्हटलेलं आहे. अपात्रतेचा निर्णय तेव्हा घेतला गेला नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण पाहिलं की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला होता तो उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये दिलेला होता. या सगळ्या विरोधात कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की 23 तारखेला आम्ही अपात्रतेची याचिका आहे ती सुद्धा दाखल केलेली होती. 17 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला चिन्ह दिलं असंही सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. न्यायाधीशांमध्ये आपापसात चर्चा सुरू असताना काही मिनिटांपासून न्यायाधीशांची आपापसात चर्चा आज सुरू असलेली सुद्धा पाहायला मिळालेली आहे. कोणत्या आधारे विधानसभा अध्यक्षांचा निर्णय झाला याची सुद्धा माहिती आहे ती कोर्टाने आज दिलेली आहे. सुनील प्रभूंची नियुक्ती हा वेगळा मुद्दा आहे असं सुद्धा कोर्टाने कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर कोर्टाकडून आज शरद यादव या केसचा सुद्धा दाखला देण्यात आलेला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात जी याचिका दाखल केलेली आहे ती आज कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवलेली आहे. आमच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर आम्ही कोर्टात आलो असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी आज म्हटलेलं आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलेला आहे. अजून एकनाथ शिंदे यांच्याकडून युक्तिवाद होणं बाकी आहे. गेल्या 3 वेळा म्हणजे आता या महिन्यामध्ये 3 वेळा लागोपाठ सुनावणी झालेली आहे ज्याच्यामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आता पुढे जी गुरुवारी येत्या सुनावणी होणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून कशा पद्धतीची बाजू मांडली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण निवडणूक आयोगाने विधिमंडळ संख्येच्या आधारे हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पक्ष संघटनेत बदल झाल्याचं वेळोवेळी आयोगाला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. ही बाब सुद्धा आजच्या या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी नमूद केलेली आहे. सिब्बल यांनी कोर्टात पुन्हा एकदा सुभाष देसाई केसचा दाखला सुद्धा दिलेला आहे. सिब्बल यांच्याकडून 10व्या सूचीचा दाखला सुद्धा देण्यात आलेला आहे. आम्हाला अपात्रता ठरवायची की नाही याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने द्यावा असं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी होईल असं कोर्टाने आज म्हटलेलं आहे. कारण की आपण पाहिलं की या केस म्हणजे जवळपास 2023 पासून ही केस सुरू आहे. अजूनपर्यंत कोणताही निर्णय देण्यात आलेला नाहीये. पण हा जो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल तो या पुढील केसमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाची जी फूट पडलेली होती अगदी अशाच पद्धतीची फूट त्यांच्या पक्षात सुद्धा पडलेली आहे. तिकडे तृणमूल काँग्रेसमध्ये सुद्धा पडलेली आहे. त्यामुळे हा जो निर्णय कोर्ट देणार आहे तो अतिशय महत्त्वाचा राजकीय पक्षांसाठी असणार आहे आणि त्यामुळे कोर्टाला अतिशय योग्य पद्धतीचा हा निर्णय द्यावा लागेल ज्याच्यामध्ये या राजकीय पक्ष
पक्षांचे जे भविष्य आहे ते सुद्धा अवलंबून आहे. त्यामुळे आता या पुढील सुनावणी आहे ती येत्या गुरुवारी होईल. गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण सातत्याने ज्या सुनावण्या गेल्या आठवडाभरामध्ये 3 वेळा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कपिल सिब्बल यांनी मात्र जोरदार बाजू आहे ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मांडलेली आहे आणि त्यामुळे खरंच या संपूर्ण निकालामध्ये काय बदल होणार का? म्हणजे निवडणूक आयोग असेल, त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष असतील, यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जो निर्णय दिलेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये बदलला जातो का आणि एकनाथ शिंदे यांच्या हातून धनुष्यबाण निसटतं का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण त्यासाठी अजून बराच कालावधी खरं तर द्यावा लागणार आहे. तारीख पे तारीख आपल्याला सातत्याने या सुनावणीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. पण आता कुठेतरी उद्धव ठाकरे यांना सुद्धा एक आशा आहे की यामध्ये सुप्रीम कोर्ट हे लोकशाहीच्या बाजूने निर्णय देईल आणि एकतर आम्हाला चिन्ह देईल किंवा हे चिन्ह गोठवेल अशी सुद्धा वक्तव्य काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं. आणि त्यामुळे येत्या गुरुवारी जी आता सुनावणी होणार आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून कशा पद्धतीची बाजू मांडली जाते आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये काय फायनल निर्णय देतो याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा LS मराठी.